आता तू कम्प्लिटली वेगन आहेस. हो, आणि ग्लुटन फ्री पण आता. आणि मग प्रोटीन कसं मॅनेज करतोस, दिवसाला किती प्रोटीन घेतो? कारण हा मला वाटतं सगळ्यांना पाहिजे असतं की दिवसाला किती ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे नॉर्मल माणसानी आणि ॲथलीटनी. ओके, सो डिपेंड्स आपण किती कॅलरीज बर्न करतो त्यावरती पण येतं आणि एज ग्रुपनी पण मॅटर करतं. सो माझा मी सांगू शकेन, मी हे नाही सांगू शकणार ऑनेस्टली की प्रत्येक माणसाने किती कन्झ्युम करावं किंवा प्रत्येक ॲथलीटने, कारण की प्रत्येकाचा बॉडी टाईप हा वेगळा आहे आणि तो काही डायबिटिक असतात, प्री डायबिटिक असतात, काही जणांचं असतं की बाबा आम्हाला हे ॲलर्जीचं तर आम्ही हे एवढंच करू शकतो. काहींचा बॉडी मेकॅनिक म्हणजे त्यांचा मेटाबॉलिझम पण काही लोकांचा स्लो बनत असतो, काही हाय असतो. सो मी माझं स्वतःचं सांगू शकतो की मी आत्ता तरी 70 ग्राम्स प्रोटीन कन्झ्युम करतो. बीन्स असतील, नट्स असतील, सोया असेल, ओट्स असतील, जेवढ्या काही असे आहेत त्यातून मी जास्तीत जास्त म्हणजे नॅचरली घेतोस? नॅचरली मी पावडर नाही घेत? नाही, मी सप्लिमेंट्स प्रोटीन पावडर नाही घेत, अजिबात नाही. मी घ्यायचो, मी एन्डॉस पण करायचो. कुठली? वे नाही, वे इज अ मिल्क. पण मी सो बट मी 2-3 ब्रँड्सना एन्डॉस केलं आहे आधी. मी वापरत पण होतो. मी अजूनही सांगेन की ज्या काही एन्डॉर्समेंट्स मी आत्ता पण करतो किंवा प्रिव्हियसली करतो तर मी वापरत होतो तेव्हा मी करत होतो. मी असंच नाही होतं की कोणतरी पैसे देतं म्हणून एन्डॉर्समेंट करेन, असं नाही घडलं. पण मी प्रोटीनला म्हणजे मी त्या स्कूप किंवा त्या डब्यावरती जास्त विश्वास नाही ठेवणार, बिकॉज ती इंडस्ट्री मी जास्त जवळून बघायला लागलो आहे. तुझं म्हणणं घेऊ नये प्रोटीन? माझं म्हणणं तरी घेऊ नये. जेवढं नॅचरल रिसोर्सनं आपण जाऊ शकतो तेवढं आपण जाऊयात. सो प्रोटीन सप्लिमेंट पावडर घेऊ नये? मी ह्याच्या अगेन्स्ट आहे, कारण मला असं खूप वेळा वाटतं ह्याचा आपण किडनीवरती प्रेशर क्रिएट करतो. केमिकल्स असतात, आपण कुठल्या गोष्टी डायजेस्ट कसं करणार, आणि त्याचा आत्ता नाही पण लाँग टर्मला नक्कीच काही ना काहीतरी होतं. हा माझा लुकआउट आहे, हा माझा स्टँड आहे की मी सप्लिमेंट्स घेत नाही. मी कोणाला सांगत नाही की तुम्ही येऊन घ्या. मी म्हणते की अरे हार्ड अँड फास्ट लाईफ आहे. मी म्हणेन ठीक आहे, मग भरपूर टेस्टिंग होतात सप्लिमेंट्सचे, मग तुम्ही राईट ब्रँड्सना सिलेक्ट करा, त्यांची क्वांटिटी ठरवा, तुम्ही त्यावर डिपेंड न करावं, हे माझं म्हणणं आहे. मी म्हणेन जर 4 मील नॅचरल आहेत माझ्या, मी चार वेळा मी घरातलं खातो आहे आणि मला एक स्कूप काहीही करून तो प्रोटीन इंटेक हवा आहे, येस गो फॉर इट. मी म्हणेन 4 वेळा मी प्रोटीन पिणार आणि एक दिवस एका टाईमचं मी जेवणार आहे, तर मी म्हणेन अजिबात नाही, तुम्ही बॉडी खराब करताय. कुठे ना कुठले ना कुठले सप्लिमेंट्स, मेडिकेशन्स हे इम्पॉर्टंट आहेत, पण जोपर्यंत कोण सांगत नाही आहे, जस्ट बिकॉज माझा जिम ट्रेनर मला सांगतो आहे की त्याला त्याचे 200 रुपये मिळणार आहेत त्या डब्बा विकून, तर मी म्हणेन की नको, कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. डायटिशियनशी कन्सल्ट करा, डॉक्टरशी पण बोला, मेडिकल टेस्ट करा की तुम्हाला ओके तेवढे तुमच्या बॉडीला गरज आहे का. आता भरपूर मार्केटमध्ये असे सप्लिमेंट्स आले आहेत की ते सप्लिमेंट्स कन्झ्युम केल्यावर तुमचे बॉडी फॅट जाडतील, तुमचे मसल्स असे डेव्हलप होतील, तुम्ही रिकव्हरी असे, हे विकायचे पॉईंट्स आहेत. रिॲलिटी आपल्याला माहीत असायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट डेटावरती जाऊ देत. म्हणजे काय की ओके, मला जर उद्या कोणी म्हणाल, आता हा माझा आजचा पॉईंट आहे की मला सप्लिमेंट्स घ्यायचे नाही आहेत, काही वर्षानंतर मला जर कोणी सांगितलं की तुझ्या जॉईंटसाठी तुला सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत, ओके, मेडिकेशन्स आहेत ते, मला ग्लुटामिन आहे, कार्निटिन आहे, भरपूर गोष्टी आहेत, कारण की मला कोणीतरी सजेस्ट केलं. म्हणजे असं नाही की मी 4 लोकांमध्ये गप्पा मारतो म्हणून, मला डॉक्टरने सांगितलं की आत्ता तुझ्या ह्या बॉडीला गरज आहे. ओके, उद्या मला जिम ट्रेनर जर हे म्हणायला लागला ना की तुम्ही हे घ्या, स्टॅग म्हणून एक वर्ड वापरतात जिममध्ये, खूप नवीन यंगस्टर्स असतात ना, त्यांना हा प्रश्न विचारतात की स्टॅग लिया क्या तूने, हा एक कॉमन स्टॅग. आता स्टॅगमध्ये म्हणजे काय म्हणतात ते, वे प्रोटीन आहे, क्रिएटिन आहे, प्री वर्कआउट आहे, परत BCAA आहे आणि भरपूर काही अशा गोष्टी, आणि त्यात मग omega-3 अमका गोळ्या, त्या सगळ्या कॉम्बिनेशनला ते स्टॅग म्हणतात. मग ते स्टॅग म्हणजे काय, तो घेतो म्हणजे मी आता बॉडी बनवणार. ॲक्च्युली इट इज स्टॅग. हां, बट त्यांचा तो म्हणतात स्लँग. आता आपण सगळे जेनझीकडे वळत चाललो आहे, सो सगळे ते त्या वर्ड्सना मी पहिला प्रश्न पडला की, आणि ह्या मी गोष्टी वापरून बघितल्यात. मी हा डिसिजन कधी आलो की मी प्रत्येक गोष्ट वापरून बघितली. माझा जिम ट्रेनर म्हणतो तुला ओमेगा घ्यायचा आहे, ओके, आता ओमेगामध्ये विगन ऑप्शन्स किती आहेत, अच्छा हे ब्रँड्स आहेत, अच्छा ते घ्यायचं आहे. मग तो म्हणाला तुला विटॅमिन ई पण घ्यायची आहे, बरं ठीक आहे. मग तो म्हणाला विटॅमिन तुला बी पण घ्यायची, मी ओके सगळं आपण घेऊयात. नंतर त्याचे ॲलर्जीज पण होतात ना, कारण की आपल्या बॉडीमध्ये जर B12 जास्त बनतच असेल नॅचरली, किंवा कुठलीही गोष्ट आपल्यात बनत असेल, त्याला आपण ओव्हरडोस करणं हे कुठेतरी डॅमेज करण्यासारखंच आहे. नक्कीच. सो ते एंड ऑफ द डे जाऊन ते किडनीवरतीच प्रेशर्स क्रिएट करतात. मग माझ्या ट्रेनरने सांगितलं मी 3 वेळाचा स्कूप टाकणार आहे आणि स्कूप मी सगळ्यांना दाखवणार. मी खूप जणांना आत्ता ओळखतो आहे जवळपास की
10 वर्षानंतर जो एक इफेक्ट असतो ना, त्यात मग ते म्हणतात की अरे यार त्यावेळेस मी अजूनही कुठल्याही गोष्टींच्या अगेन्स्ट नाही आहे, सप्लिमेंटच्या अगेन्स्ट नाही आहे, मी मेडिकेशनच्या अगेन्स्ट नाही आहे, पण त्याच्या पण घेऊ नये. घेऊ नये. घ्यायचं Natural असेल तर घ्यावं. प्लीज अशा माणसाशी तुम्ही बोला ज्यातलं त्याला सगळं माहिती आहे, तो तुम्हाला राईट गाईड करू शकेल की बाबा हे तू घेऊ शकतोस, हे नाही तू घेऊ शकत, हे का घेतोयस तू, हे सांगणारा माणूस हवा. मी इंटरनेटवरती 10 गोष्टी दिसत आहेत की आप ये पिओगे तो कल गोरे होने वाले हो, आणि ह्या खूप गोष्टी आत्ता चालू आहेत. म्हणजे मसल्स रिकव्हरीसाठी तुम्ही हे वापरा. बरं ते तुमच्या बॉडीला योग्य आहे का अयोग्य आहे? ते युरोपमध्ये बनवलेले प्रोडक्ट्स इंडियात ऑपरेट होऊ शकतात का? बरं इंडियातले बनवलेले बाहेर. सो हे खूप प्लस मायनस आहेत, पण सगळ्याचा एक अभ्यास करून गोष्टी कन्झ्युम करा. शेवटी बॉडी आहे ती. आपल्याला जे सुटेबल होईल ते घ्यायला पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.